तुमची मुलगी खूप घाबरट आहे का? लोकांमध्ये जायला किंवा चारचौघात बोलायला ती कचरते का? अनेकदा मुलं हुशार असतात पण भीतीपोटी तोंडातून शब्दच फुटत नाही. जर तुमच्याही घरात असं घडत असेल तर विज्ञानाच्या पलीकडे असणारे हे 3 अत्यंत सोपे आध्यात्मिक उपाय तुमची चिंता कायमची मिटवू शकतात. शेवटचा उपाय तर मुलीचा आत्मविश्वास एका रात्रीत बदलेल. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. 1. बुद्धी आणि वाणीसाठी गणेश उपासना. जर मुलगी नीट बोलत नसेल किंवा घाबरत असेल तर दररोज किंवा विशेषतः बुधवारी गणपती बाप्पाला 21 दुर्वा अर्पण करा. त्यानंतर ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप तिच्याकडून करून घ्या किंवा जर ती लहान असेल तर तुम्ही स्वतः तिच्यासाठी हा जप करा. यासोबतच रोज घरात गणपती अथर्व शीर्ष नक्की लावा किंवा म्हणा. यामुळे तिची बुद्धी तीक्ष्ण होईल आणि वाणीत कमालीचा सुधार होईल. 2. आत्मविश्वासाचा महामंत्र सरस्वती मंत्र. मुलीच्या मनातील भीती घालवण्यासाठी आणि तिला बोलकं करण्यासाठी माता सरस्वतीची कृपा खूप गरजेची आहे. तिच्याकडून दररोज ओम ऐं सरस्वती नमः किंवा ओम वद वद वाग्वादिनी स्वाहा या मंत्राचा 108 वेळा जप करून घ्या. हा मंत्र तिच्या जिभेवर सरस्वती माता आणेल, ज्यामुळे तिचा आत्मविश्वास वाढेल आणि ती स्पष्ट बोलू लागेल. शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा उपाय 3. घरातील वातावरणात बदल. श्रीसूक्त पठण. अनेकदा मुलं का घाबरतात? कारण घरामध्ये नकळत एक मानसिक ताण किंवा नकारात्मक ऊर्जा असते. त्यामुळे यावर रामबाण उपाय म्हणजे रोज संध्याकाळी घरात श्रीसूक्त मोठ्या आवाजात लावा किंवा त्याचे पठण करा. यामुळे घरातील नकारात्मकता नष्ट होते, वातावरण अत्यंत शांत आणि प्रसन्न होते. जेव्हा घरातील वातावरण आनंदी होते तेव्हा मुलांमधील भीती आणि मानसिक ताण आपोआप गायब होतो. पालकांनो, औषधोपचारांसोबत या मंत्रशक्तीचे चमत्कार नक्की अनुभवून पहा. तुमच्या परिचयात जर कोणाची मुलं अशी घाबरट असतील तर हा व्हिडिओ त्यांच्यासोबत नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच सेव्ह करा आणि अशाच मार्गदर्शनासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.